झी 24 तास एक पाऊल पुढे। या दुष्काळामुळे येवला भागातल्या आदिवासींवर भीक मागून जगण्याची वेळ आली आहे। पण दुसरीकडे मुंबईत मात्र चर्चा सुरू आहे आयपीएलची। गेली 4 वर्ष करमणूक कर माफ करून घेणारा आयपीएल या दुष्काळग्रस्तांसाठी काय करणार असा प्रश्न मात्र या निमित्तानं उपस्थित झालाय। जंगलचे राजे म्हणवणाऱ्या आदिवासींच्या जीवावर दुष्काळ हा असा उठलाय। दुष्काळामुळे देशोधडीला लागलेल्या या आदिवासींवर भीक मागून जगण्याची वेळ येऊन ठेपली आहे। जंगलात काही उरलेलं नाही, रोजगाराचं दुसरं साधन नाही, अशा वेळी दुसऱ्यांच्या घरातल्या शिळ्या भाकरीच्या तुकड्यांवर गुजराण करण्याची वेळ त्यांच्यावर येऊन ठेपली आहे। यासाठी आपली गावं सोडून औरंगाबादेपर्यंत जाण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे। काम धंदा नसल्यामुळे आमच्यावर असा प्रसंग आला का आम्हाला काहीच खाण्यापिण्याला व्यवस्था नाही। आमचे लोक भीक मागायला जातात रेल्वे आणि ते भीक मागून तुकडे आणतात आणि त्यांना वाळू टाकतात 2 दिवस टिकलं पाहिजे म्हणून। आणि मग ते आपलं कसं तरी जीवन जगवायचं आमच्या लोकांनी हा प्रयोग ठरला आणि मागून आणून खात्या। राज्यात दुष्काळाचं हे भीषण वास्तव असताना दुसरीकडे मात्र राज्याच्या राजधानीत चर्चा झडतायत त्या आयपीएल मॅचेसच्या। पुढच्या 54 दिवस चालणाऱ्या या जत्रेत कोट्यवधींचा चुराडा होणार आहे। गेल्या 4 वर्षांपासून या आयपीएलच्या आयोजकांनी आणि फ्रँचायझनी करमणूक करात माफी मिळवून कोट्यवधी रुपयांनी स्वतःचे खिसे भरून घेतलेत। यांची मुख्यालये मुंबईत आहेत आणि शरद पवार यांना आशीर्वाद आहे। असं असतानाही दुष्काळग्रस्तांबाबत काहीही बोलण्यास ही मंडळी तयार नाहीत। त्यामुळेच राज्यात दुष्काळ असताना आयपीएल स्पर्धा भरवणं हा निर्लज्जपणा असल्याची टीका जोर धरू लागली आहे। आयपीएल हा सरळ करमणुकीचा उद्योग आहे, हा खेळ नाही। आणि त्यामुळे आयपीएल कडून ज्या ज्या पद्धतीचे कर वसूल केले पाहिजे ते केलेच पाहिजेत। जर हे राज्य सरकार करणार नसेल तर आम्ही न्यायालयाच्या मदतीने ते वसूल करायला भाग पडू। दुसरीकडे राज्यातल्या मंदिरांना आणि प्रसंगी एमएमआरडीए म्हाडाला दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचं आवाहन करणारे राष्ट्रवादीचे नेते मात्र दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी आयपीएलची पाठराखण करताना दिसतायत। राज्य सरकारला करमणूक कर म्हणून मागच्या 2 वर्षामध्ये 15 कोटी रुपये भेटले होते। आयपीएलला विरोध करताय त्यांच्याच पक्षाची लोकांना जर विचारला जेटली ज्या क्रिकेटचे संबंध त्यांचे आहे ते या मॅचेसला विरोध करणार नाही। दुष्काळासाठी विरोध करणे किंवा राजकीय हित साधून घेणे हे उचित नाही। प्यायला पाणी मिळत नाही, हाताला काम नाही, यामुळे स्थलांतर आणि आत्महत्येची वेळ शेतकरी आदिवासींवर आलेली असताना राज्यकर्ते मग्न आहेत ते आयपीएलला सुविधा पुरवण्यासाठी। बहुतांशी क्रिकेट प्रशासक हे राजकारणातीलच आहेत। श्रीलंकेतल्या तमिळींच्या मुद्द्यावर चेन्नईत लंकेच्या खेळाडूंना येऊ न देण्याचा निर्णय घेणाऱ्या जयललिता या देशात असताना दुसरीकडे महाराष्ट्रात मात्र दुष्काळग्रस्तांसाठी एका पैशाचीही मदत न करणाऱ्या आयपीएल समोर पायघड्या पसरवण्याचं काम सुरू आहे। राज्यकर्ते खरंच एवढे मुरदार झालेत का काय असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।